सांगितलं होतं नाही? हो ना, मला वाटलं होतं की माझे आई बाबा नाही म्हणतील. मला पण वाटलं होतं, पण माझ्या बाबांचं स्टेटस पाहिलं आणि मग तुझे आई बाबा हो म्हणाले. हा, ते काही असो, पण चला दोघांच्याही घरच्यांचा होकार मिळाला, बरं झालं. खरं तर लग्नाची तारीखही ठरवून घ्यायला हवी होती नाही का? पण काय करणार, 4 महिने मुहूर्त नाही म्हणतायत ना. ठीक आहे, त्याला आपण काय करणार? आपण काय करणार? आपण करणार, हो करणार. हे बघ, या इथे सही कर. सही? काय ते? कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म? इंग्लिश प्रॉब्लेम. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे करारपत्र. करारपत्र? कशाचं? कशाचं काय, लग्नाचं. हे बघ सोना, आपण लग्न करायचं ठरवलंय ना. हा, मग काय? मग ते लेखी नको करून ठेवायला. लेखी? अगं 4 महिन्यात काही होऊ शकतं. आमचे चौकुरे सर नेहमी म्हणतात करार लेखी असला पाहिजे. आता कलम 12 नुसार हा करार सार्थ ठरवण्यासाठी त्याचा दस्तऐवज करायला हवा. अगं सोनाल कुठं झाली, बस ना. हे बघ आमचे चौकुले सर नेहमी कलम 5चं उदाहरण देतात. करार होणे अनेक वेळा दस्तऐवज नसल्याने कलम 5 खाली समोरची व्यक्ती स्वीकृती रद्द करते किंवा कलम 13 ते 23 प्रमाणे संमती मुक्त नव्हती असं म्हणते. विशाल, अरे आपण लग्न करणार आहोत, भागीदारीचा व्यवसाय नाही. तेच तर म्हणतोय मी. आपण लग्न करण्याचा केलेला ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य करायची असेल तर भारतीय करार कायदा 1872च्या कलम 10 खाली सर्व कायदेशीर तत्वांची पूर्तता केली पाहिजे आणि त्याचा दस्तऐवज. माय गॉड, या अशा मूर्ख माणसाशी मी लग्न करणार होते. सॉरी, मला विसर, मी चालले. सोनल तू कराराचा भंग करतेस. तुला काय करायचं ते कर, मी चालले. आणि हो, पुन्हा भेटू नकोस. सोनल मी कलम 14 प्रमाणे धाकधडपशा दाखवला की कलम 15 प्रमाणे बलप्रयोग केला. प्लीज. आपण मित्रांनो ही घटना बघितलीत. विशालचा असा समज झालाय की त्यांनी अभ्यास केलेल्या भारतीय करार कायद्याचा अगदी त्याच्या घरात, त्याच्या संसारात, त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये इतका वापर करता येणार आहे की त्यामध्ये त्यांचे एकमेकांचे जे संबंध असतील त्या संबंधांमध्ये सुद्धा काहीतरी करार करावे लागतील. मित्रांनो, विवाह कायदा हा एक करारच आहे, त्यामुळे त्याकरता वेगळा काही करार करण्याची गरज नाहीये. परंतु आपल्या विशालने अभ्यास करताना भारतीय करार कायद्याचा अभ्यास केला होता, विवाह कायद्याचा केला नव्हता. पण चला, या घटनेच्या निमित्ताने आपण आज भारतीय करार कायदा 1872 काय आहे हे पाहू. मी तुम्हाला या कायद्याची माहिती देताना मध्ये मध्ये काही ठिकाणी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरणार आहे, कारण बाहेर व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी शब्दांचा वापर होत असतो. तर ज्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 असं म्हणतात, म्हणजेच भारतीय करार कायदा 1872 असं म्हणतात. या कायद्याची निर्मिती का झाली हे आपण आधी समजून घेऊया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी एकमेकांशी काही करार करत असतो. अगदी पदोपदी वेळोवेळी आपल्याला एकमेकांशी काहीतरी करार करण्याची गरज पडते. काही कायद्यांनी अंमलबजावणी करता येण्यासारखे असतात आणि काही जे अंमलबजावणी करता येण्यासारखे नसतात त्याला करार म्हणता येत नाही. तर मित्रांनो, करार कायद्याची जी निर्मिती केलेली आहे ती प्रत्येकाने आपापली जबाबदारी पूर्ण करणे, आपापली जबाबदारी पार पाडणे हा त्यातला एक भाग आहे. आणि जबाबदारी पार पाडली नाही तर ज्याला नुकसान झालं आहे त्याला कायदेशीररित्या नुकसान भरपाई मागता यावी, यासाठी या कायद्याची निर्मिती केलेली गेली. मित्रांनो, करार हा शब्दच फार महत्वाचा आहे. आपल्याकडे मराठीमध्ये ठराव असा एक दुसरा शब्द आहे. कराराला इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात आणि ठरावाला इंग्रजीमध्ये अग्रीमेंट असं म्हणतात. करार करताना काहीतरी ठराव करावा लागतो, पण ठराव हा करार असतोच असं नाही. आता हे समजून घेणं अवघड आहे का, तर अवघड नाहीये. पण ठराव आणि करार यातला फरक लक्षात येण्याकरता आपण ही एक घटना बघू. काय सुहास आहेस का? अरे अरे ये बैस काय म्हणतो? नाही, आता बसत नाही, काय खूप गडबडीत आहे एकदम. काय काम करणार? अरे मुलाचं लग्न काढलंय. अरे वा वा वा, अभिनंदन. कधी आहेस? बघ, 25 तारखेला आहे. 25 ला रविवार आहे.
अरे वा, हा म्हणजे तुला काहीच अडचण नाही. अजिबात अडचण नाही. तर नक्की यायचं. जरूर. कुठं काढलंयस लग्न? हा, साक्रीला. साक्रीला? हा, मग आता बघ, साक्री आहे म्हणून टाळायचं नाही. साक्री म्हणजे लांब नाही, धुळ्याच्या पुढे साक्री. नाही, नाही, येतो येतो. हा, शनिवारी संध्याकाळी तुम्ही दोघांनी सहकुटुंब सहपरिवार मुलांना वगैरे घेऊन यायचं. अरे जरूर जरूर. हा, नक्की 100%. येणार. नाही नाही, मागं त्या पम्याच्याकडे लग्नाला तू आला नव्हतास. आम्ही सगळे वाट पाहत बसलो आणि तुझा पत्ताच नाही. नाही पण तुझ्याकडलं लग्न आहे ना, हा, मी येणार. नक्की ना? अरे येणार ना बाबा. नाही नाही, तुला कॉलेज पासून टप्पा द्यायची सवय आहे म्हणून म्हंटल. अरे नाही, असं नाही, मी सिन्सिअरली सांगतो. नक्की येणार ना? येणार. नक्की येणार ना? लिहून देऊ? हा, दे लिहून. अरे काय तू पण. बोल चल, काय लिहून पाहिजे तुला? मी तुझ्याकडे लग्नाला नक्की येणार. मी तुझ्याकडील लग्नाला निश्चित येणार. काय तू आज येऊ का? अरे अरे काय तू लग्नाला आला नाही? सॉरी बॉस. अरे काय सॉरी, त्या दिवशी मी इतक्या लांबवर तडफडत पत्रिका द्यायला आलो आणि तुला काही त्याची किंमत नाही, काही नाही. अरे मी येणारच होतो पण कामामध्ये इतकं अडकलो ना. काय कामामध्ये अडकलो? रविवार होता. अरे बरोबर आपलं आहे. इतकं ठरलं होतं की तू येणारच म्हणून, आणि शनिवारी तू येणार म्हणून फाट्यावर गाडी सुद्धा ठेवली होती, कदाचित उशिराच्या गाडी नेशील म्हणून. नाही रे, पण काय करतो माहिती का, तुला माहिती ना, अडकलं एकदा की कसं. अरे नाही यार, तू त्या पम्याच्या लग्नाला तू आला नव्हतास, आता माझ्याकडच्या लग्नाला तू आला नाही. अरे जाऊ दे ना बाबा, आता काय मी. म्हणजे तुला कुठलीही गोष्ट कबूल केली पाळता येत नाही. अरे पण सॉरी म्हणतो ना बाबा मी तुला. काय सॉरी? आणि त्याशी तुम्हाला लिहून दिलं होतंस मोठ्या तोंडाने की मी तुझ्याकडे लग्नाला येईन आणि न आल्यास पार्टी देईन. हो दिलं ना, मीच लिहून दिलं ना. मग नाही वाचवा, तूच लिहून दिलं. अरे हो ना बाबा, मीच लिहून दिलं. मग अरे आता पार्टी बिर्टी म्हणजे आता का मी का तुला त्याच्यासाठी पार्टी देऊ का? हा, मग हे बघ, नाहीतर मी कोर्टात जाणार आहे. कोर्टात जाशील? हो. पण वकील चांगला लावा. हा, आपल्या लक्षात आलं असेल की दोघा मित्रांमध्ये ठराव झाला, विवाहाला जाण्याचं एकाने मान्य केलं, अगदी नक्की जाण्याचं मान्य केलं, परंतु तो नाही जाऊ शकला. तर हा होता ठराव. म्हणजे भारतीय करार कायदा 1872 खाली याच्यामध्ये कायदेशीर अंमलबजावणी काहीच करता येत नाही. लग्नाला गेला नाही म्हणून काहीतरी नुकसान झालं आणि आता त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे असं घडलं नाही. म्हणजे हा होता ठराव. आता आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल की ज्या ठरावांना कायदेशीररित्या अंमलबजावणी करणं शक्य आहे आणि नुकसान झाल्यास ज्यामध्ये नुकसान भरपाई घेण्याची शक्यता आहे, अशा ठरावांना आपल्याला करार म्हणता येतं. आता ही व्याख्या आपण थोडक्यात करूया. करार म्हणजे कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणारे ठराव. ही व्याख्या अगदी अवश्य पाठ करा, कारण ही व्याख्या आपल्याला वारंवार वापरावी लागणार आहे. आता आपण गणिताच्या भाषेत हीच व्याख्या सांगू शकतो. गणिताची भाषा म्हटलं तर कसं म्हणता येईल आपल्याला की ठराव अधिक कायदेशीर तत्व बरोबर करार. आलं लक्षात? तर करार आणि ठराव याच्यामध्ये हा मुख्य फरक आहे. आणि आता एक महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. सर्व करार हे ठराव असतातच, परंतु सर्व ठराव हे करार नसतात. पुष्कळ वेळा परीक्षेमध्ये हे वाक्य देऊन यावर चर्चा करा असा प्रश्न असतो. हे वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या. सर्व करार हे ठराव असतातच, कारण करार करताना काहीतरी ठराव करावा लागतोच, परंतु सर्व ठराव हे करार नसतात. याचं कारण प्रत्येक ठरावाला कायदेशीर अंमलबजावणी करता येईलच असं नसतं. आता या करारामध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात, म्हणजे आवश्यक गोष्टी असाव्या लागतात. कोणत्या गोष्टी आवश्यक असतील? मित्रांनो लक्षात घ्या की एकच माणूस स्वतःशी करार करू शकत नाही. बरोबर? म्हणजेच करार करण्याकरता कमीत कमी 2 व्यक्तींची गरज असतेच असते. दुसरं, करार कायदा असं म्हणतो, म्हणजे भारतीय करार कायदा 1872 करार करताना त्यामागे काहीतरी प्रस्ताव असावा लागतो. म्हणजे एकानी दुसऱ्याला काहीतरी प्रस्ताव द्यावा लागतो. नुसता प्रस्ताव नव्हे, कायदेशीर प्रस्ताव द्यावा लागतो की ज्या प्रस्तावाला कायद्याची चौकट आहे असा प्रस्ताव एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला द्यावा लागतो. आणि त्याच्याच पुढचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे स्वीकृती. म्हणजे आता हे 3 मुद्दे करारातले सगळ्यात महत्वाचे. एक म्हणजे करार हा 2 व्यक्तींमध्ये होतो किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये होतो.
दुसरा मुद्दा, करारामध्ये एक व्यक्ती प्रस्ताव देते आणि तिसरा मुद्दा, दुसरी व्यक्ती स्वीकृती देते. याचं एक छोटंसं उदाहरण आपण जर असं घेतलं की आपण जेव्हा एसटी बसमध्ये प्रवेश करतो आणि तिकीट काढतो तेव्हा एसटी बसने तुमच्या समोर मांडलेला प्रस्ताव हा आहे की तुम्ही एवढ्या रुपयाचं तिकीट काढलं तर तुम्हाला मी अमुक स्थळी पोहोचवून देईन. हा एसटी बसने तुम्हाला दिलेला प्रस्ताव. तुम्ही त्याला दिलेली स्वीकृती म्हणजे तुम्ही त्याचे पैसे काढून दिलेत आणि ते पैसे काढून दिल्यानंतर तिकीट घेतलं. इथे तुमच्यामध्ये आणि एसटीमध्ये करार झाला विशिष्ट ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचा. आता तिसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा आहे, जो करारामध्ये आवश्यक मानला जातो तो म्हणजे प्रतिफल. इंग्लिशमध्ये त्याला कन्सिडरेशन असं म्हणतात. कन्सिडरेशन हा शब्द अनेक कायद्यांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला वापरावा लागणार आहे. मित्रांनो, भारतीय करार कायदा हा पेरेंट लॉ आहे. लक्षात घ्या, भारतीय करार कायदा 1872 याला पेरेंट लॉ म्हणजे ज्याला पालकत्व आहे अशा प्रकारचा कायदा असं मानलं जातं. आणि ह्या कायद्यावर आधारित अनेक कायदे पुढे आपल्याकडे तयार केले गेले. आम्ही कॉलेजमध्ये असताना गमतीने किंवा लक्षात ठेवण्याकरता म्हणून याला बाप कायदा म्हणायचो. अशा करता की ह्या कायद्यावर आधारित भागीदारीचा कायदा झाला, या कायद्यावर आधारित संपत्ती हस्तांतरणाचा कायदा झाला, ह्या कायद्यावर आधारित माल विक्रीचा कायदा झाला किंवा विम्यासारखे कायदे हे भारतीय करार कायद्यावर आधारित आहेत. म्हणजे तुम्ही विमा उतरवता तेव्हा एक करार करता, तेव्हा ह्या करार कायद्यातल्या महत्वाच्या गोष्टी, हे महत्वाचे शब्द हे असे अनेक ठिकाणी तुम्हाला लागू पडणार आहेत. जसं प्रस्ताव म्हणजे प्रपोजल मी तुम्हाला सांगितलं, स्वीकृती म्हणजे एक्सेप्टन्स मी तुम्हाला सांगितलं, तसं प्रतिफल म्हणजे कन्सिडरेशन. याचा थोडक्यात अर्थ असा की ह्या करारामागे काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे, काहीतरी फळ मिळालं पाहिजे. ज्या करारामध्ये कन्सिडरेशन नाही तो करार हा व्यर्थ मानला जातो. उदाहरणार्थ, एका माणसाने दुसऱ्या माणसाला कोणताही कागद नसताना किंवा पूर्वीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक चेक दिला आणि तो चेक पोस्ट डेटेड होता. हा पोस्ट डेटेड चेक त्या माणसाने बँकेत भरला आणि तो जर पास झाला नाही, बाउन्स झाला म्हणजेच परत आला, तर त्या माणसाला केस दाखल करता आली असती. परंतु त्याआधीच चेक देणाऱ्या माणसानी त्याला टेलिग्राम करून टाकला की डोंट डिपॉझिट द चेक, इट हॅज नो कन्सिडरेशन. चेक बँकेत भरू नका, त्याच्यामागे कोणतंही प्रतिफल नाही. म्हणजेच हा जो काय मी तुम्हाला चेक दिल्याचा करार आहे की मी तुम्हाला चेक देतो, तुम्ही तो बँकेत भरा आणि पैसे, त्याला कुठलंही कन्सिडरेशन नाही. आणि केवळ कन्सिडरेशन नाही, प्रतिफल नाही, म्हणून चेक बँकेत टाकू नका असा आधी केलेला टेलिग्राम असेल तर कायद्याने त्या माणसाला कोणताही धोका पोचत नाही. तेव्हा कन्सिडरेशन हा शब्द किंवा प्रतिफल हा शब्द तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी वापरावा लागणार आहे. करारामध्ये कन्सिडरेशन किंवा प्रतिफल असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कायद्याच्या चौकटीत असावा लागतो. कोणताही करार हा कायद्याच्या चौकटीत असावा लागतो. म्हणजे एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला सांगितलं की मी तुझ्याशी करार करतो, तुला मी 1 लाख रुपये देतो, तू अमुक एका माणसाचा खून करू दे. खून करणं हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे जरी हा करार लेखी झालेला असला, जरी हा प्रस्ताव असला, जरी त्याच्यात प्रतिफल असलं, जरी दोघांनी त्याला स्वीकृती दिलेली असली, तरी सुद्धा हा करार हा बेकायदेशीर करार ठरेल. त्यामुळे करार हा कायद्याच्या चौकटीत असलेल्या गोष्टींबाबतच करता येतो. आता आणखी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया, ती म्हणजे करारात कोण सहभागी होऊ शकत नाही. काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील आणि काही गोष्टी तुम्हाला आता नव्याने कळतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की अज्ञान आणि सज्ञान अशी जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा 18 वर्षाच्या खालच्या व्यक्तीला आपण अज्ञान, अज्ञान म्हणजे अजाण नव्हे, अज्ञान म्हणजे कमी शिकलेली नव्हे, अज्ञान म्हणजे निरक्षर नव्हे, अज्ञान म्हणजे कुठलाही व्यवहार करण्याचं पूर्वीचं व्यावहारिक ज्ञान कमी असलेली व्यक्ती. म्हणून 18 वर्षाची खालची व्यक्ती ही करारात भाग घेऊ शकत नाही. दुसरं, एखादी व्यक्ती वेडसर असेल तर ती करारात भाग घेऊ शकत नाही. परंतु ती व्यक्ती वेडसर आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. तुमच्याकडे तसा काहीतरी पुरावा असला पाहिजे. एखादी व्यक्ती दारू प्यायलेली असेल तर करार करता येत नाही. म्हणजे करारात भाग घेणाऱ्या व्यक्तीने दारू प्यायलेली आहे हे तुम्हाला पुढे सिद्ध करता येणार असेल तर तो करार व्यर्थ ठरेल. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तीला करारामध्ये भाग घेता येत नाही.
आणखी 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला अशा सांगणार आहे की त्या व्यक्तींना करारात भाग घेता येत नाही. तुरुंगातला कैदी. मित्रांनो लक्षात घ्या, तुरुंगातल्या कैद्याला स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसतं. आणि आणखी एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की परदेशाचं प्रतिनिधित्व आपल्या देशात करणारी व्यक्ती ही आपल्या देशांमधल्या करारामध्ये भाग घेऊ शकत नाही. परदेशाचा दूत, राजप्रमुख हा आपल्या देशाच्या अंतर्गत करारांमध्ये भाग घेऊ शकत नाही. याचं कारण आपल्या देशामधले करार कायदे त्याला लागू होत नाहीत. तेव्हा ह्या व्यक्ती या कुठल्याही करारामध्ये भाग घेऊ शकत नाही. आता तुम्ही बाकीचा अभ्यास करताना नेहमी एक अभ्यास केला असेल की कंपनी एक कृत्रिम व्यक्ती असते. कंपनीला एका स्वतंत्र व्यक्तीचं अस्तित्व असतं. मग ही व्यक्ती करारात भाग घेऊ शकते का? नाही. कृत्रिम व्यक्ती करारामध्ये भाग घेऊ शकत नाही. ह्या व्यतिरिक्त बाकी सर्वजण करारामध्ये भाग घेऊ शकतात. तेव्हा भारतीय करार कायद्याने या गोष्टी अगदी स्पष्ट केलेल्या आहेत की करारात कोण भाग घेऊ शकतं, करारात कोण भाग घेऊ शकत नाही. तुम्हाला जर उद्या सिद्ध करता आलं की अमुक एका माणसाशी मी जेव्हा करार केला त्यावेळेस एकतर तो माणूस दारूच्या नशेखाली होता किंवा तुम्ही दारूच्या नशेखाली होतात तर तो करार व्यर्थ ठरतो. सार्थ ठरणारे ठराव म्हणजे जे ठराव हे व्यर्थ होणार नाहीत, म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर ठरणार नाहीत, असे करार असणं आवश्यक आहे. म्हणजेच ते कायद्याच्या चौकटीत असले पाहिजे. कायद्याच्या चौकटी बाहेरचे जे करार असतील ते करार मान्य केले जाणार नाहीत. तसंच प्रतिफल किंवा मोबदला, ज्या करारामध्ये मोबदलाच नाही तिथे नुकसानीचा प्रश्न येत नाही. आणि नुकसानीचा प्रश्न येत नसेल तर नुकसान भरपाईचा प्रश्न येत नाही. आणि करार कायद्याचं मुख्य उद्दिष्ट हे नुकसान भरपाई देता यावी असं असल्यामुळे ज्यामध्ये प्रतिफल किंवा मोबदलाच नाही असा करार हा व्यर्थ करार मानावा लागेल आणि त्या करारामध्ये कुठलीही कायदेशीर अंमलबजावणी होणार नाही. त्या व्यतिरिक्त लेखी दस्तऐवज हा एक महत्वाचा भाग आहे. करारामध्ये भारतीय करार कायदा 1872 मध्ये लेखी दस्तऐवज हा सक्तीचा केलेला नाही. लक्षात घ्या की लेखी दस्तऐवज करणं हे सक्तीचं केलेलं नाही, परंतु तोंडी केलेले करार हे तोंडी झालेत किंवा नाही हे मात्र तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल तर तोंडी केलेल्या करारांना तुम्हाला साक्षीदार असावे लागतील. आणि जर साक्षीदार असतील आणि साक्षीदारांनी जर मान्य केलं की हो अशा प्रकारचा करार झाला होता तर तो करार लेखी नसला तरी सुद्धा चालतो. परंतु काही करार मात्र असे आहेत की त्याचा लेखी दस्तऐवज करावाच लागतो, त्याची नोंदणी करावीच लागते. जमिनीचे व्यवहार ज्याच्यामध्ये तुम्हाला सरकारला काही कर भरायचा असतो, या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष खरेदी होत नसेल, फक्त खरेदी करण्याचा उद्देश एकाने दुसऱ्याला कळवला असेल, त्याचा दस्तऐवज करावा लागतो. आणि दस्तऐवज करून त्याची शासनाला विशिष्ट शुल्क म्हणजेच कर हा तुम्हाला भरावा लागतो. त्यामुळे हे दस्तऐवज नोंदणी करावंच लागतं. अगदी विवाह हा सुद्धा एक करार आहे, तो विवाह कायद्यानुसार आहे, परंतु त्याचा लेखी दस्तऐवज करावा लागतो. त्यामुळे लेखी दस्तऐवज असणं हे करारामधलं एक महत्वाचं कायदेशीर तत्व आहे. 2 व्यक्तींनी एकमेकांमध्ये भागीदारी केली आणि त्या भागीदारीचं दस्तऐवज जर नोंदवलेलं नसेल तर कोर्टासमोर पहिला प्रश्न हा असतो की ते नोंदवलं का नाही. आणि हे न नोंदवण्यामध्ये काही फसवणुकीचा उद्देश आहे का? फसवणुकीचा उद्देश हे एक अतिशय महत्वाचं कायदेशीर तत्व आहे. लक्षात घ्या की तुमच्या करारामध्ये कोणीही कोणाचीही फसवणूक करण्याचा उद्देश असता कामा नये. जर 2 व्यक्तींनी एकमेकाशी फसवणुकीचा उद्देश ठेवून करार केलेला असेल आणि फसवणुकीचा उद्देश जर सिद्ध झाला तर अशा प्रकारचे करार हे व्यर्थ करार मानले जातात. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल की या तुमच्या कराराला कायद्याची मान्यता असावी लागेल. आता ह्या करार कायद्यामध्ये काही आणखी व्यर्थ आणि सार्थ करारासंबंधातल्या गोष्टी आपण लक्षात घेऊ की कोणते करार व्यर्थ होतात आणि कोणते करार सार्थ असतात. मित्रांनो, ज्या करारामध्ये कायदेशीर अंमलबजावणी करता येते ते करार सार्थ. आता मगाशी आपण असं म्हणलो की ज्या ठरावांना कायदेशीर अंमलबजावणी करता येते त्या ठरावांना करार म्हणतात. त्याच्या पुढचा टप्पा ज्या करारांमध्ये कायदेशीर अंमलबजावणी करणं शक्य असतं ते करार सार्थ आणि ज्या करारांमध्ये कायदेशीर अंमलबजावणी करणं शक्य नसतं ते करार व्यर्थ किंवा करार कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन
किंवा भारतातल्या अन्य कुठल्याही कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेले करार हे व्यर्थ करार असे मानले जातात. व्यर्थ कराराला इंग्लिशमध्ये व्हॉइड आणि सार्थ कराराला इंग्लिशमध्ये व्हॅलिड असं म्हणतात. सो व्हॉइड अग्रीमेंट म्हणजे जे करार हे व्यर्थ आहेत. तेव्हा मित्रांनो, आपण आता व्यर्थ कराराची काही उदाहरणं बघूया. बघा, तुमच्याकडे एक छोटस काम होतं. काय सर? तुमची जरा इथे एक सही हवी होती. हो करतो ना. काय कसलं आहे सर? काही नाही, माझ्या मुलाचं कर्ज प्रकरण आहे. त्याच्यावर तुमची गॅरंटर म्हणून सही हवी होती. गॅरंटर म्हणून सही? पण सर ते मागचं कर्ज अजून आहे त्यांच्या नावावर आणि आपले जोशीच गॅरंटर राहिले होते ना. ते बँकेच्या सारखे फोन येत होतो त्यांना. अहो, म्हणून तर हे कर्ज काढतोय. म्हणजे काय की हे कर्ज मिळालं की ते कर्ज फेडून टाकणार, म्हणजे जोशींना बँकेचे फोन येणार नाही. अहो पण सर ते फोन मला येतील त्याचं काय? हे बघा, आपण जास्त चर्चा नको. तुम्ही सही करा बरं, नाहीतर अरे या 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 कुलकर्णी, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सर. कशाबद्दल पण? अहो, माझ्या शिफारशीमुळं, केवळ मी शिफारस केल्यामुळं तुम्हाला चक्क प्रमोशन मिळालंय. प्रमोशन? काय सांगता सर? प्रमोशन? हो, आणि तेही 80 रुपयांचं. 80 रुपये? हो. अरे 80 रुपये? आहात कुठं? अरे आता हे बघा, त्यासाठी तुम्हाला केवळ हे शहर सोडावं लागेल एवढं आहे. पण शहर सोडावं लागेल? हे शहर सोडावं लागेल आणि मी कुठं जायचं सर? मग कोहिमाला. कोहिमा? कोहिमा कुठे आहे सर? म्हणजे तुम्हाला कोहिमा माहित नाही ना? नाही. मला वाटलंच होतं. अहो, अगदी सोपं आहे. बघा बघा, मी तुम्हाला दाखवतो ना कशावर. हे बघा, आपण इथं महाराष्ट्रात आहोत. आता महाराष्ट्रातनं हे असं मध्य प्रदेशमध्ये गेलो आपण. मध्य प्रदेशमधनं उत्तर प्रदेश, बिहार, नंतर बघा इकडनं आसामकडनं हे इथं नागालँडला कोहिमा. माझ्यामुळं, केवळ माझ्यामुळं तुम्हाला इतक्या चांगल्या ठिकाणी जायला मिळतंय. आणि कोहिमा म्हणजे अरे निसर्ग सौंदर्य काय, तिथली माणसं काय, हवा काय, अगदी प्रदूषण म्हणजे बिलकुल नाही. आणि पाणी धो 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 पाणी. पाणी पितो सर मी. सावकाश, तुम्हाला पुढच्या सोमवारी जॉईन व्हायचंय आणि तिथं गेलात की मला रिपोर्ट करायचा नाही. नाही नाही म्हणजे मी सही करणार नाही असं होणार नाही सर. कुठे सही करू? हे बघा, इथे सही करा. इथे केली. या घटनेमध्ये आपण पाहिलं असेल की ह्या अधिकाऱ्याला घाबरून किंवा स्वतःच्या नोकरीच्या भीतीमुळे या सेवकांनी अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या करारावर सही केली. हा करार कदाचित त्या सेवकाच्या गळ्याशी येणारा असेल आणि हा करार आपण या प्रभावाखाली केला हे जर त्या सेवकांनी सिद्ध केलं किंवा मांडलं कोर्टासमोर, तर अनुचित प्रभावाखाली केलेला करार म्हणून हा करार व्यर्थ ठरेल. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं सांगतेय की मी तुझ्याशी केलेला करार हा त्या दिवशी मी दारू प्यायल्यामुळे चुकीचा करार केलेला आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं सांगतेय की मी तुझ्याशी केलेला करार हा मी दारू प्यायलेलो असल्यामुळे, तू नव्हे, मी दारू प्यायलेलो असल्यामुळे तो केलेला करार चुकीचा आहे. तेव्हा दुसरी व्यक्ती असं म्हणते की तू ते सिद्ध करू शकणार आहे का? त्या दिवशी तू दारू प्यायला होता हे तू सिद्ध करू शकणार आहे का? मित्रांनो, या पहिल्या व्यक्तीला या गोष्टीचा फार आनंद झाला, कारण त्या दिवशी करार झाला तेव्हा दोघांनीही दारू प्यायलेली होती. ती ज्या हॉटेलमध्ये प्यायली होती त्या हॉटेलचं दारूचं बिल त्याच्या खिशात होतं. राहिला प्रश्न वेळेचा. करार सकाळी केला का दुपारी केला का संध्याकाळी केला? कराराची नोंदणी दुसऱ्या दिवशी झालेली असल्यामुळे हा करार आदल्या दिवशीच केलेला असला पाहिजे आणि तो कार्यालयीन वेळेनंतर केलेला असला पाहिजे हे कोर्टाने ग्राह्य धरलं आणि तो करार हा व्यर्थ ठरवला. अनिश्चिततेवर आधारित असलेला करार, कॉन्ट्रॅक्ट्स बेस्ड ऑन अनसर्टन फ्युचर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. जो करार अनिश्चिततेवर आधारित असेल, अमुक एक झालं तर तमुक होईल असं जर असेल तर तो करार हा व्यर्थ ठरतो. अशा प्रकारच्या कराराला कोणत्याही कायद्याने मान्यता दिलेली नाही. आणि मग सगळ्यात शेवटचं, मगाशी आपण आतापर्यंत बोलत आलो तसंच, की ज्या गोष्टींना कायद्याने मान्यता दिलेली नाही त्या गोष्टींचे करार हे बेकायदेशीर करार मानले जातात, व्यर्थ करार मानले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखाद्या स्त्रीशी विवाह केला. हा विवाह हाच एक करार असल्यामुळे हा करार झाला, मात्र हा करार तोडण्याचा त्याला अधिकार नाही, म्हणजे कायद्याने त्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हा करार तोडण्याचा वेगळा करार करून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी परत करार जोडण्याचा करार करणं आणि त्याच्याकरता डिव्होर्स
किंवा घटस्फोट याची कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करणं हा गुन्हा ठरेल. त्यामुळे विवाहित व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी पुन्हा एकदा विवाहाचा करार करणं हे बेकायदेशीर ठरेल. हे एक उदाहरण झालं. परंतु ज्या गोष्टींना कायद्याने मान्यता दिलेली नाही अशी कुठलीही गोष्ट जर करारात येत असेल तर तो करार व्यर्थ ठरतो. तेव्हा मित्रांनो, सार्थ आणि व्यर्थ करार म्हणजे काय किंवा व्हॉइड आणि व्हॅलिड करार म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलं. करार कायदा हा अत्यंत महत्वाचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, भारतीय करार कायदा 1872 असं एवढं त्याचं पूर्ण मोठं शीर्षक आहे. जेव्हा केव्हा लिहायची वेळ येईल तेव्हा भारतीय करार कायदा 1872 हे लिहायला विसरू नका. आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या कायद्याचा सतत संबंध येत असणारे केवळ याच विषयापुरतं नव्हे तर अन्य अनेक कायद्यांमध्ये सुद्धा किंवा अन्य अनेक घटनांमध्ये सुद्धा ह्याच कायद्याचा तुम्हाला वेळोवेळी आधार घ्यावा लागणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय करार कायद्याने एक खूप मोठं शस्त्र हे करार करणाऱ्यांना दिलेलं आहे की त्याच्यामुळे नुकसान भरपाई टाळता येईल. आता ह्याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतील याचा अंदाज घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जो प्रश्न हमखास नेहमी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी विचारला जातो तो म्हणजे ठराव आणि करार यासंबंधीचा प्रश्न. की सर्व करार हे ठराव असतातच परंतु सर्व ठराव हे करार असत नाहीत. मित्रांनो, एवढ्या एका प्रश्नाचा जरी तुम्ही अभ्यास केलात तरी तुमच्या लक्षात येईल की करार कायद्यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुन्हा एकदा लक्षात येतात. त्या व्यतिरिक्त भारतीय करार कायद्याची वैशिष्ट्ये सांगा असं जर म्हटलं तर करार कायद्यामध्ये ज्या गोष्टी या कायदेशीर तत्व म्हणून सांगितलेल्या आहेत ती तुम्हाला वैशिष्ट्य सांगता येतील. प्रतिफल म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की प्रतिफल म्हणजे मोबदला आणि तो असल्याशिवाय करार हा व्यर्थ ठरतो. किंवा प्रस्ताव आणि स्वीकृती याचं करारातलं महत्व सांगा. जर प्रस्तावच नसेल किंवा प्रस्तावाला स्वीकृती नसेल तर त्या ठिकाणी करार जन्म घेत नाही हे लक्षात घ्या. आणि एक महत्वाचा भाग तो म्हणजे करारात भाग घेण्याकरता अपात्र असणाऱ्या व्यक्ती कोण. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि एक तुमच्या सामान्य ज्ञानात भर पडेल म्हणून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होईल म्हणून त्याचा अभ्यास केला तर हा अभ्यास तुम्हाला अवघड वाटणार नाही आणि हा अभ्यास तुम्हाला आनंददायी ठरेल. विशालला जसं ठराव आणि करार यातला फारसा फरक लक्षात आला नाही किंवा करार हा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासा इतका जवळचा आहे असं वाटलं, तसं वाटू न देता ज्या ठिकाणी करार करण्याची गरज पडेल त्या ठिकाणी करार करावा आणि ज्या ठिकाणी ठराव करायची गरज पडेल त्या ठिकाणी ठराव करावा. एवढं जरी तुम्हाला समजलं तरी भारतीय करार कायदा समजला असं म्हणता येईल.